कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचे मदार हे मालमत्ता व पाणीपट्टी करावर अवलंबून असते। दरवर्षी जेमतेम उद्दिष्ट घटना महापालिकेला यश येते। त्यात कोविड काळानंतर महापालिकेची आर्थिक परिस्थिती देखील जेमतेम होती। 2020-21 या काळात महापालिकेच्या इतिहासात त्यावेळी पहिल्यांदाच 400 कोटींचा टप्पा पार केला। परंतु यंदाच्या वर्षी तर या कर वसुलीने त्याचा रेकॉर्ड ब्रेक करत त्याही पुढचा 600 कोटींचा टप्पा गाठलाय। कल्याण डोंबिवली स्थापनेपासून आज तागायत गेल्या 42 वर्षात इतक्या मोठ्या संख्येने कर वसुली झाली आहे। केडीएमसीने यावर्षी आपल्या 10 प्रभागात मिळून तब्बल 622 कोटींपेक्षा अधिकची कर वसुली केली आहे। केडीएमसीच्या ब आणि ई या दोन्ही वॉर्डांनी मिळून 240 कोटींची भर घातल्याचं एकंदर आकडेवारीवरून दिसून येत आहे। तर 622 कोटींच्या मालमत्ता करासोबत पाणीपट्टीचीही 74 कोटी 72 लाखांची रक्कम केडीएमसीच्या तिजोरीत जमा झाली असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली आहे। या रेकॉर्ड ब्रेक कर वसुलीमुळे आर्थिक गरज सापडलेला कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला असून विकास कामांना चालना मिळण्यास मदत होणार आहे।